नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर कमलसिंग क्षत्रिय। आज प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर येथे आम्ही NSS आणि NCCच्या वतीने वृक्ष लागवड जी आम्ही जून महिन्यामध्ये केलेली होती त्या वृक्षांचं आज संवर्धन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही झाडांना आळी केली, तिथलं तण काढलं आणि त्यांना आता पाणी देत आहोत। हे आमचा महाविद्यालयाचा जुलै महिन्यात 9 जुलैला जो वर्धापन दिवस असतो त्या वर्धापन दिनाच्या दिवशी कुलगुरू म्हस्के यांच्या हस्ते लावलेलं हे झाड आणि ते झाड आम्ही अजून जपलेलं आहे आणि हे आमचे खराडे मामा हे आम्हाला नेहमी मदत करत असतात वृक्ष संवर्धनाच्या कार्यात। आणि आज आम्ही एवढं जे तण आहे ते एवढं तण काढलेलं आहे। इथून आपण शेवटपर्यंत बघितलं तर या सर्व वृक्षांच्या मधून आम्ही सर्व तण काढलं, गुलाबाची रोपे आणि वर हे फणसाचं एक झाड आहे, त्याचबरोबर ही आंब्याची काही झाडं आम्ही लावलेली आहेत। ड्रीप करून पाणी सोडलेलं आहे आम्ही झाडांना। हे फुलाचं झाड, त्याच्या पाठीमागं आंब्याचं झाड, हा आवळा आणि हे आवळ्याचं झाड। हे बघा, जूनमध्ये लावलेली झाडं हे आम्ही अजून जगवलेली आहेत आणि पाणी ड्रीपच्या पद्धतीने टपकताना आपण पाहू शकतो। इथं मगाशी सगळं तण वाढलेलं होतं आणि हे सगळं तण आमच्या विद्यार्थ्यांनी, मी, खराडे मामा आणि आमचे NSCCचे लेफ्टनंट पांडुरंग पाटील सर या आम्ही सगळ्यांनी इथलं काढलेलं आहे। या पेरूच्या छोट्याशा झाडाला बघा, पेरू आलेला आहे, फळ आलेलं आहे। छोटे छोटे पेरू आता त्याला लागलेले आहेत। ही जांभळाची 2 झाडं चांगली मोठी आलेली आहेत आणि पुन्हा पुढं आपण पाहू शकता हे आणखीन एक पेरूचं झाड आणि हे आंब्याचं सीताफळीचं झाड सुद्धा आम्ही इथं पुढं लावलेलं आहे। हे सीताफळीचं झाड। अशा पद्धतीने वेगवेगळी फळं, सीताफळ असतील, आवळा असेल, आंबा असेल, फणस असेल, हे सुपारीचं झाड इथं आलेलं आहे। आणि अशी आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये 6 जून रोजी ही सगळी झाडं लावलेली होती आणि आता मार्च महिना, आज मार्च महिना सुरू आहे। आज 7 मार्च, या 7 मार्चच्या उन्हाळ्याच्या वेळेला सुद्धा आम्ही सगळी झाडं जपत आहोत। आणि हे सगळं करण्याच्या पाठीमागचा उद्योग हाच की आम्ही ज्या पद्धतीने ह्या गोष्टी करत आहोत ती जनतेपर्यंत पोचावं, लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनीही वृक्ष संवर्धन, नुसतीच झाडं लावून सोडून न देता त्या झाडांचं संवर्धन करणे ही फार गरजेची गोष्ट आहे, काळाची गरज आहे, ती आपण करूया। 2018मध्ये NSSच्या माध्यमातून लावलेले हे झाड आज बघा केवढं मोठं झालेलं आहे। 6-7 वर्षात हे चिंचेचं झाड अगदी मोठं झालेलं आहे। त्याचं खोड आपण बघू शकतो, एवढं झाड त्याचं खोड झालेलं आहे। आणि हे अशी आम्ही साधारण 15-20 झाडं त्यावेळेला लावली होती। झाडांना आम्ही त्यावेळेला जाळ्या केलेल्या होत्या। नंतर आता कंपाऊंड झालं आहे आमच्या या महाविद्यालयाला। हे आणखीन एक चिंचेचं दुसरं झाड आणि अशी आणखीन एक 3-4 झाडं पुढं आपण पाहू शकता। तर हे आमचं प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय हे अगदी बहरलेलं आहे। 2006 साली लावलेली ही नारळाची झाडं ही आता चांगली मोठी झालेली आहेत। आमच्या त्यावेळेचे तत्कालीन प्राचार्य डॉक्टर जे कदम सर हे असताना ही सगळी झाडं आम्ही सगळ्यांनी लावलेली होती NSS NCCच्या माध्यमातून। हे बघा, हे आमचे NCCचे लेफ्टनंट प्राध्यापक पांडुरंग पाटील सर। जय हिंद। जय हिंद सर। ही सगळी नारळ अगदी छानपैकी झालेलं आहे आणि समोर हे आमचं महाविद्यालय। बिहोकची बिल्डिंग। आपणास व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे। झाडं लावा, झाडं जगवा।